काट्यांना खिडे टोचून 150 पेक्षा जास्त मुलांवरती जो पाशवी हल्ला करण्यात आला, त्या हल्ल्याची जबाबदारी ही अमित शहाची आहे. पुणे शहरातून गोबॅक झालं पाहिजे. अमित शहा यांचे हात क्लीन हँड नाही आहेत, रक्ताने माखलेले हात आहेत. बेटी पढाओ बेटी बचाओ जो अमित शहा मोदी म्हणत असतो त्या महिलांनाच मारहाण होती. त्यांनी राजीनामा देऊन घरात बसलं पाहिजे अशी आमची मागणी. एकीकडे अमित शहाच्या या पुणे दौऱ्यादरम्यान काँग्रेस आक्रमक झालेला आहे, तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी जी आहे ती देखील आक्रमक झालेली आहे आणि अमित शहानी राजीनामा द्यावा आणि दिल्लीला जावं असं जी घोषणा आहे ती या ठिकाणी देण्यात येतात. आपल्यासोबत काही वंचितचे कार्यकर्ते आहेत. अरविंद तायडे सर आहेत. सर, तुम्ही या ठिकाणी आज त्यांच्या राजीनाम्याची मागणी करताय अमित शहाच्या, काय नेमकं आज ते पुणे दौऱ्यावरती आहे? 20 जुलैला दिल्ली येथील जंतर मंतर वरती दिल्ली पोलिसांच्या हातून जे काही AK-47 असतील किंवा पॅलेट गन असतील, अश्रुधुराचे नळकांडे असतील, काट्यांना खिडे टोचून 150 पेक्षा जास्त मुलांवरती जो पाशवी हल्ला करण्यात आला, त्या हल्ल्याची जबाबदारी ही अमित शहाची आहे. अमित शहाने आदेश दिले होते. अशा प्रकारे कृत्य जेव्हा पोलिसांकडून केलं जातं तेव्हा कुठल्या तरी मॅजिस्ट्रेट साहेबांची परवानगी घेणं गरजेचं असतं. कुठली परवानगी न घेता अमित शहा सारख्या केंद्रीय गृहमंत्र्याने हा आदेश दिल्यानंतर हे घडलेलं आहे. म्हणून यांना हा नैतिक अधिकार नाहीये. पुणे शहरामध्ये आज जो काही लोकमान्य टिळक पुरस्कार अजित डोवालांना अमित शहाच्या हस्ते दिला जातो, अमित शहा यांचे हात क्लीन हँड नाही आहेत, रक्ताने माखलेले हात आहेत. त्यामुळे रक्ताने माखलेल्या हाताने हा पुरस्कार देणं हे योग्य नाही. म्हणून अमित शहा यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि या पुणे शहरातून गोबॅक झालं पाहिजे. पुणे शहराला खूप या ठिकाणी इतिहास आहे. पुणे शहर विद्येचं माहेरघर आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, संत तुकाराम महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुणे शहरामध्ये अमित शहा सारख्या रक्ताने माखलेल्या व्यक्तीकडून हा पुरस्कार होणं हे गृहीत धरणं नाहीये, हे योग्य नाहीये. त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. जोपर्यंत राजीनामा देत नाहीत तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी त्यांना पुणे शहरामध्ये फिरू देणार नाही, हा इशारा आम्ही त्यांना देतोय. तुम्ही देखील या ठिकाणी भारताचे संविधान घेऊन या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहात. अमित शहाच्या पुणे दौऱ्याला कुठेतरी विरोध केला जातो. आज बघितलं असेल की भारतीय संविधानाच्या अधिकारावर तो गृहमंत्री झाला. आज गृहमंत्री झाल्यानंतर आज महिलांवर जो अन्य अत्याचार झालेला आहे, जो प्रायव्हेट पार्टवर त्यांनी मारहाण झाली जो पोलिसावर, आणि त्या पोलिसाच्या विषयामध्ये कुठल्या त्यांच्यावर कारवाई झाली नाही आणि त्यांच्यावर कुठल्याही गोष्ट बोलण्यात आलेली नाही. आता बघितलं असेल की बेटी पढाओ बेटी बचाओ जो अमित शहा मोदी म्हणत असतो त्या महिलांनाच मारहाण होती आणि त्या विद्यार्थी लोकांना मारहाण होती. फक्त मोदी फक्त विदेशी दौरा करतो आणि गृहमंत्री कुठे आवाज बोलायला तयार नाही आणि कुठल्याही गोष्ट बोलायला तयार नाही. देशाचे तुम्ही बघण्याचे विदेशी दौर करण्याचे जागे तुम्ही देशामध्ये काय चाललं बघा ना. युवक लोक रोजगार मध्ये महागाई एवढी चाललेली आहे. आज पेपर फुटी व्हायला लागली. या विषयामध्ये कुठे बोलायला तयार नाही. याचा आम्ही निषेध करण्यासाठी आलेलो आहे. तुम्ही खरं तर या ठिकाणी एवढे आक्रमक झालेत, अमित शहाच्या विरोधातल्या घोषणा देतात, मात्र तुमच्या या घोषणा सरकारच्या कानापर्यंत ऐकायला जातील का? सरकारच्या कानापर्यंत जाणार नाहीयेत. परंतु आम्ही कालपासून हे या ठिकाणी सांगतो की जे भारतीय संविधानाचं पुस्तक आहे हे पुस्तक आम्ही अमित शहा यांना देणार होतो, परंतु पोलीस प्रशासन आम्हाला त्यांच्यापर्यंत जाऊ देत नाहीये. पण पोलिसांनी कालपासून पोलिसांना आम्ही विनंती करतो की आमचं एक शिष्टमंडळ अमित शहाना भेटायला जाऊ द्या, हे संविधान त्यांना देऊ द्या. परंतु ते जाऊ देत नाहीत. तरीही आम्ही तो प्रयत्न करणार आहोत. ज्या ठिकाणी अमित शहा आहेत तिथे आम्ही सगळे कार्यकर्ते जाणारच आहोत. त्यांची भेट घेऊन त्यांना हे संविधान भेट देणार आहोत. तुम्ही म्हणताय की अमित शहाना आमचं शिष्टमंडळ भेटायला जाऊ द्या अशी आम्ही विनंती केली, मात्र हे आंदोलन करण्यासाठीच पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. तीच कशी दिलेली आहे, तुम्ही तिथपर्यंत पोहोचाल का? आणि दुसरीकडे तुम्ही म्हणालात की अमित शहाचे हात रक्ताने माखले, नेमकं काय? अमित शहाने जे काही 150 मुलांवरती लाठी हल्ला केला, पॅलेट गन यूज केल्या, AK-47 यूज केला, मुलांचं रक्त सांडलेलं आहे. ते रक्त सांडण्याचे जे काही सांडलं ते अमित शहा यांच्या आदेशाने सांडलेलं आहे. त्यामुळे त्यांचे हात रक्ताने माखलेले आहेत. मी गोधरा हत्याकांड अजून बोललेलोच नाहीये. तिथे जे काही माखले होते ते तर माखलेलं आहे. जस्टिस लोहिया प्रकरण सुद्धा बोललेलो नाहीये. त्याच्यात सुद्धा अमित शहा यांचे हात रक्ताने माखलेले आहेत. त्यामुळे रक्ताने माखलेल्या हातांना पुरस्कार देण्याचा अधिकार नाहीये. त्यांना पुणे शहरामध्ये फिरण्याचा नैतिक अधिकार नाहीये. त्यांनी राजीनामा देऊन घरात बसलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. आपण बघतो या ठिकाणी वंचित आक्रमक झालंय, तर दुसरीकडे काँग्रेस देखील आक्रमक झाले आणि यामुळे पुण्यातील राजकीय वातावरण जे आहे ते तापलेलं पाहायला मिळते. कारण जेव्हा काँग्रेसने आंदोलनाची हाक दिली होती त्यावेळेस भाजपकडून पण असं सांगण्यात आलं होतं की आम्ही या काँग्रेसच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देऊ असा इशारा दिला होता. त्यामुळे पुण्यातील एकीकडे अमित शहा जे आहेत ते पुणे दौऱ्यावर आहेत, मात्र दुसरीकडे पुण्यातील राजकीय वातावरण जे आहे ते तापलेलं आपल्याला पाहायला मिळते. अमित
शहाच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आणि वंचितकडून असं म्हणलं जातंय की अमित शहा यांचे हात रक्ताने माखलेले आहेत, त्यामुळे त्यांना कोणताही पुरस्कार देण्याचा नैतिक अधिकार नाहीये आणि त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जी आहे ती करण्यात येते. प्रियंका परदेशी, story.com.